नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आज भैरवीच्या घरी ठरल्याप्रमाणे सोसायटीतल्या सगळ्या बायका हळदी कुंकवासाठी जमलेल्या असतात. भैरवी आल्यावर राधाबाईंनी म्हणतात, आली माझी सूनबाई, आणि तिला सगळ्यांसमोर विचारतात, सूनबाई, ओटी येते का भरता ओटी? त्यावर भैरवी काहीच बोलत नसते. तेव्हा त्या म्हणतात, बरं मी सांगतो तसं कर. हे बा, पहिले हळदी कुंकू लाव. त्यावर भैरवी विचारते, कसं? त्यावर त्या म्हणतात, असे 2 बोटं घ्यायचे, बंदूक नाही आणि सगळ्यांसमोर म्हणतात, ते बी येत नाही तिले. हे ऐकून संयमीला खूप राग येतो आणि म्हणतात, असे 2 बोटं घ्याव, हळदी कुंकवात बुडाव, यानं हळद आणि यानं कुक्कू लावाव. कुक्कू वर पाहिजे आणि हळद खाली लाव. त्याप्रमाणे भैरवी सगळ्यांना हळदी कुंकू लावू लागते. हळदी कुंकू लावून झाल्यावर भैरवी सगळ्यांना वाण देऊ लागते. तेव्हा राधामामी म्हणतात, अव तसं नाही, पदराले धरून दे, अव वाण आहे ना ते. त्याप्रमाणे भैरवी सगळ्यांना वाण देऊ लागते आणि सगळ्यांना नमस्कार करून अशोक मामाने आणलेले गजरे सगळ्यांना देते. राधावहिनींचं आपलं तिला सल्ले द्यायचं आणि सगळ्यांसमोर तिच्या चुका काढायचं काम चालूच असतं. भैरवी मात्र शांतपणे तिचं काम करत असते. सगळ्यांना देऊन झाल्यावर भैरवी राधावहिनींजवळ येते. तेव्हा त्या म्हणतात, माले वाटलं विसरलीच मले. तेव्हा भैरवी म्हणते, तुम्हाला कसं विसरेल? तेव्हा त्या म्हणतात, मग सासूला विसरत असते का? त्यावर भैरवी त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरते. तेव्हा भैरवी विचारते, झालं सगळं व्यवस्थित? त्यावर राधावहिनी म्हणतात, हो, सगळं चांगलं झालं. भैरवी रुपालीला म्हणते, हे काय रुपालीताई, तुम्ही फक्त पणस घेताय, आंब्याची डाळ, कोथिंबीर वडी घ्या ना. त्यावर रुपाली म्हणते, नाही नको. त्यावर भैरवी म्हणते, डोंट वरी, मी नाही केलंय, फुलराणीने केलंय सगळं. तेव्हा रुपाली म्हणते, ठीक आहे, मग घेते, आणि सगळ्या बायका हसू लागतात. हे बघून भैरवी थोडी नाराजच होते. तेव्हा संयमी सगळ्यांना म्हणते, माऊला पण आता बेसिक स्वयंपाक करता येतो. तेव्हा राधावहिनी म्हणतात, बाप्पा, कैचा स्वयंपाक येतो तुझ्या माऊले? कै तर येत नाही. आणि सगळ्यांना म्हणतात, कैच येत नाही ना, सगळं मालेच शिकवावं लागून राहिलं. तेव्हा भैरवी म्हणते, तुम्ही काय आता मला सगळे आहेत म्हणून बोलणार आहात का? त्यावर राधावहिनी म्हणतात, खोटं बोलून राहिले का मी? पाय, खोटं बोलून राहिले असन तर बोल, सत्य बोलते बरं मी. पुढे त्या म्हणतात, पण हा मुद्दा नाहीच आहे ना. मुद्दा असा आहे की आपल्याकडे झालं हळदी कुंकू, आणि हळदी कुंकवाले एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ते सगळ्यांना विचारतात, का बायांनो, माहिती ना तुम्हाला काय असतं बरं? त्यावर सगळे म्हणतात, उखाणा. तेव्हा रुपाली भैरवीला म्हणते, उखाणा तर घेतलाच पाहिजे. त्यावर भैरवी म्हणते, मी? नाही नाही. तेव्हा सगळ्या बायका भैरवीने उखाणा घ्यावा म्हणून फोर्स करू लागतात. तेव्हा राधावहिनी म्हणतात, हिले कायचा उखाणा येतो? आणि म्हणतात, या आजकालच्या पोरीले काय उखाणा येणार आहे? ही तर हिच्या नवऱ्याचं नाव सगळ्यांदेखत घेते ना. काय घेणार आहे ही उखाणा? हिला उखाणा तरी येतो का? उखाणा कसा राहते ऐकव. आणि त्या म्हणू लागतात, झाड जांभळाचं, लाटणं पिंपळाचं, सुजी गव्हाची, बहीण भावाची, जशी सीता रामाची, तशी मी किसन रावांची. याले म्हणतात उखाणा. येते का तुले? नुसते बुकं शिकून काही उपयोग होत नाही बाई. तितक्यात संयमी म्हणते, एक्सक्यूज मी. तेव्हा राधावहिनी म्हणता, हे पा, आता इंग्लिश ऐका हिचं, बोला बाई. त्यावर संयमी म्हणते, तुम्ही का सारखा इन्सल्ट करताय तिचा? तुम्हाला हवं होतं म्हणून केलंय ना हे सगळं तिने, मग का तिला उखाणा वगैरे घ्यायला लावतायत? माऊ जाऊ दे, काहीच करू नकोस तू. तेव्हा राधावहिनी म्हणतात, कसा घेईन? येतच नाही ना, आड्यातच नाही तर पुऱ्यात कुठून येईल? तेव्हा सगळ्या बायका भैरवीवर हसू लागतात. तेव्हा भैरवी वेणूच्या साडीचा घट्ट पदर पकडते आणि उभी राहून उखाणा घेऊ लागते. आज पहिल्यांदा ऊब मिळाली सासूबाईंच्या साडीची, अनिशमुळे जाणीव झाली संसाराच्या गोडीची. तेव्हा सगळेजण वा वा म्हणून टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा रुपाली म्हणते, छान उखाणा घेतलास हो भैरवी.
तेव्हा राधाबाईंनी मात्र भैरवीकडे आश्चर्याने बघू लागतात. भैरवी मी आलेच म्हणून तिथून लगेच निघून जाते. इकडे अशोक मामा आणि ईश्वर गप्पा मारत बसलेले असतात. ईश्वर विचारतो, काय अजून हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालाच नाही वाटतं, कंटाळा असशील ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, जाऊ दे रे, अशा गोष्टी काय रोज रोज होत नसतात. तेव्हा ईश्वर म्हणतो, ए चल आपण आपली पार्टी करू. त्यावर अशोक मामा म्हणतात, आपली नाही तुझी, मी फक्त लिंबू सरबत पिणार. तितक्यात किशाभाऊ समोरून येताना दिसतात. तेव्हा अशोक मामा त्यांना बघून म्हणतात, आता हा कशाला येतो इकडे? तेव्हा किशाभाऊ तिथं येऊन अशोक मामांना म्हणतात, भाऊजी तुम्ही काय एवढ्या फुरसतमध्ये बोलून राहिले? तेव्हा अशोक मामा म्हणतात, काही नाही, हा ईश्वर म्हणतोय की त्याच्या घरी चल म्हणून. त्यावर किशाभाऊ म्हणतात, हा मग चालतंय की, चला. त्यावर ईश्वर विचारतो, तुम्ही पण येताय? त्यावर किशाभाऊ म्हणतात, तुम्हाला चालत असेल तर. त्यावर ईश्वर म्हणतो, चालत काय, धावल, चला. इकडे हळदी कुंकवाला आलेल्या बायका जाऊ लागतात. तेव्हा रुपाली राधावहिनींना म्हणते, छान झाला हळदी कुंकू, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर एकट्या भैरवीने केला नसता हळदी कुंकू. तेव्हा राधावहिनी म्हणतात, ती कायची करत होती, ती करतच नव्हती, मी जबरदस्ती केली तिले. तेव्हा रुपाली म्हणते, पण काय हो राधावहिनी, भैरवी असं उखाणा वगैरे घेईल कधीच वाटलं नव्हतं. त्यावर राधावहिनी म्हणतात, तेही मीच शिकवलं. म्हटलं घ्यायला लागते उखाणा, हे 35 वर्ष शिक्षिका होते मी, अशा कितीक भैरव्या सुतासारख्या सरळ केल्या. तेव्हा रुपाली म्हणते, येत जा अशा सण समारंभाला. इकडे भैरवी इराशी फोनवर बोलत असते आणि म्हणते, खूप मिस केलं तुम्हा दोघांना, नाहीतर तुम्ही नसताना आपण मज्जा करतो का कधी? पण यावेळेस खरंच ऑप्शन नव्हतं ग, तुम्ही लवकर या बरं कॅम्पवरून, मग माऊ तुम्हाला आंबेडाळ आणि पणं करणार आहे. तेव्हा संयमी तिथे येते आणि भैरवीला म्हणते, माऊ तू चेंज झाली आहेस. त्यावर ती विचारते, म्हणजे? त्यावर संयमी म्हणते, माहीत नाही, पण छान वाटतंय तुझ्याकडे बघून. ती पुढे म्हणते, पण त्याची एक फ्लिप साईड आहे, म्हणजे आता मला तुला सगळ्यांबरोबर शेअर करावं लागतंय. आधी तू फक्त माझीच होती, आता तू हार्डली माझ्या वाट्याला येतेस. त्यावर भैरवी म्हणते, समा ये इकडे, आणि तिला बोलून भैरवी मिठी मारते. तेव्हा भैरवी म्हणते, आय नो आय एम साऊंडिंग लाईक व्हेरी सेल्फिश. त्यावर भैरवी म्हणते, अजिबात नाही, काही सेल्फिश वगैरे नाही, बरोबर आहे तुझं, आणि यापुढे मी ठरवून वेळ काढेल, तो फक्त तुझा आणि माझा असेल. पुढे संयमी म्हणते, माऊ ऑल्सो यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी टुडे. आणि हो, उखाणा वगैरे पण छान म्हणलास पण हे सगळं अलाउड आहे का? त्यावर भैरवी विचारते, म्हणजे? तेव्हा संयमी म्हणते, नाही, त्या दिवशी काका म्हणाला ना, आपलं थोडीनाच खरं लग्न झालं आहे, समथिंग लाईक दॅट. हे ऐकल्यावर भैरवी शॉक होते आणि संयमी तिला विचारते, खरंच तुमचं लग्न झालं नाही आहे का माऊ? त्यावर भैरवी तिला हात धरून बाजूला नेते आणि म्हणते, अगं काय बोलतीयस तू, वेडी आहेस का? त्यावर संयमी विचारते, मग माऊ काका का असा म्हणाला? त्यावर भैरवी म्हणते, तो काहीतरी वेगळा बोलला असेल आणि तू काहीतरी वेगळा अर्थ घेतला असेल, म्हणजे तो काहीतरी सायकॅट्रिक्सली बोलला असेल आणि तू काहीतरी वेगळा अर्थ घेतला असशील. त्यावर संयमी म्हणते, असेल मे बी. संयमी विचारते, पण माऊ खरंच असं काही नाही आहे ना, की जे तू माझ्यापासून लपवतीयस? त्यावर ती म्हणते, नाही बाळा, असं खरंच काही नाही आहे. आणि भैरवी म्हणते, बरं चल, आजोबांना हळद दूध देऊयात, त्यांची आज खूप दगदग झाली आहे, तू त्यांना देऊ नये. संयमी जेव्हा तिथून जाते तेव्हा भैरवीला मात्र खूप टेन्शन येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राधावहिनी आणि किशाभाऊ जाण्याची तयारी करून बसलेले असतात. तेव्हा भैरवी त्यांना चहा देते. तितक्यात अनीश येतो आणि म्हणतो, भैरवी निघतो ग मी. तेव्हा भैरवी अनीशला म्हणते, अरे थांब, तेही निघतायत. तेव्हा अनीश म्हणतो, मामा मामी यावेळी लग्नाच्या कारणामुळे आलात, यापुढे असेच येत जा. आणि राधावहिनीला म्हणतो, मामी काय झुणका वगैरे केलास ग, भैरवीला पण शिकून टाक. त्यावर त्या म्हणतात, आता कुठे शिकू बाबा, आता तर चाललो आम्ही. तेव्हा भैरवी घाईने म्हणते, पुढच्या वेळी शिकवा. त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही, पुढच्या वेळी आलो तर आत्ता शिकवलेलं पुढच्या वेळी विसरून जाशील तू. आणि म्हणतात, लई शिकवायचं होतं तुले माले, पण वेळच नाही,
आणि अनिशला म्हणतात, त्या पोट्ट्याला भेटायचं राहूनच गेलं. तेव्हा संयमी म्हणते, एवढ्यात भेटही होणार नाही. आणि त्यावर राधावहिनी म्हणतात, तुझ्याही वेळ घालवता नाही आला मला. त्यावर संयमी म्हणते, घालवला ना, 2 दिवस मस्त घालवला. त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही ना, तेवढ्याने काय होते, संस्कार काय 2 दिवसात शिकून होता मायबहीण. तेव्हा संयमी म्हणते, ग्रेट ग्रेट, कधी निघताय तुम्ही. त्यावर किशाभाऊ म्हणतात, भाऊजी आले की लगेच, त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे ना. तितक्यात अशोक मामा येतात आणि त्यांना बघून म्हणतात, अरे तयार होऊन बसलात तुम्ही. तेव्हा ते दोघं त्यांना नमस्कार करतात. अशोक मामा म्हणतात, प्रवास चांगला होऊ देत आणि हे घ्या. त्यावर राधावहिनी विचारतात, हे काय. त्यावर ते म्हणतात, लाडू चकल्या आणखी भरपूर काही, प्रवासात खायला उपयोगी पडेल ना तुम्हाला. आणि किशाभाऊला विचारतात, काय किशाभाऊ, कालची उतरली ना. तेव्हा राधावहिनी म्हणतात, काही नाही, काल रात्री झोपेत वेगवेगळं घोरत होते तेव्हाच समजलं की शरबत घेऊन आले म्हणून. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चहा घेतलाय ना तुम्ही, का अजून काही खायचंय. परत उशीर व्हायला नको, कोण सोडवणार तुम्हाला, अनिश की भैरवी. त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही बाई, त्या भैरवीच्या गाडी चालणारा आपला विश्वास नाही. आणि अनिश चालला काम आले. त्यावर अशोक मामा म्हणतात, हा मग कॅब करा ना. तेव्हा संयमी पटकन म्हणते, हो मी लगेच बुक करते. अशोक मामा विचारतात, कितीची गाडी. त्यावर किशाभाऊ म्हणतात, 9:35. त्यावर ते म्हणतात, मग लवकर चला, गाडी निघून जाईल. तेव्हा राधावहिनी पिशव्या उचलू लागतात आणि मुद्दामच कंबर दुखायचं नाटक करून बसतात आणि म्हणतात, माझं लई ठसठस कंबर करून राहिलं, काय करू. त्यावर किशाभाऊ इकडे तिकडे बघू लागतात, पण कुणीही त्यांना थांबवायला तयार नसतं. हे त्यांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा राधावहिनी उठतात आणि म्हणतात, चला मायबहीण. व तितक्यात किशाभाऊ त्यांना थांबवून म्हणतात, थांब थांब थांब, वेणूताई. त्यावर त्या म्हणतात, अरे हा वेणूताई, आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आणि ती दोघं वेणूच्या फोटोसमोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, वेणूताई लक्ष ठेव पोरांवर, आम्ही तर चाललो. आणि मुद्दामच रडायचं नाटक करून राधावहिनी निघू लागतात. तेव्हा अशोक मामा अनिशला बॅग घे असं म्हणतात. तेव्हा अनिश घाईघाई त्यांच्या बॅगा उचलतो आणि त्यांना सोडवायला निघतो. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, बरं झालं तुम्ही इतक्या दिवस राहिलात, पण यावेळेस तुम्ही 4 दिवस जरा कमीच राहिलात. हे ऐकल्यावर राधावहिनी खूप खुश होतात आणि बॅगा खाली टाकून म्हणतात, राहतो मग, तसंही साखरपुड्याला राहायचंच होतं. त्यावर अशोक मामा विचारतात, पण लग्न झालंय ना, आता कुठला साखरपुडा, काय उलट्या विधी करायची फॅशन आली की काय. त्यावर किशाभाऊ म्हणतात, नाही नाही नाही, लग्न दुसऱ्याचे होते, साखरपुडा तिसऱ्याचा. त्यावर राधावहिनी म्हणतात, त्या लग्नातच आम्हाला साखरपुड्याचं आमंत्रण आलं, पण आता 4 दिवस कसं राहावं बा. आता तुम्ही म्हणताच तर राहतो, तुमचा मान म्हणून. आणि त्या बॅगा घेऊन पुन्हा आत येतात. तेव्हा मात्र सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.